गृह विभाग शासन निर्णय 5 मे 2011 सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या आदेशाचं उल्लंघन करून अनधिकृत धार्मिक स्थळांबाबत प्रसिद्ध करण्यात आलेली जाहीर नोटीस रद्द करून शासन निर्णयानुसार कायदेशीर प्रक्रिया राबविण्यात यावी अशी मागणी अहिल्यानगर महानगरपालिकेचे आयुक्त यांच्याकडे सामाजिक कार्यकर्ते शाकीर शेख यांनी केली आहे। शाकीर शेख यांनी मनपा आयुक्त यांना दिलेल्या निवेदनात म्हटलंय, गृह विभाग महाराष्ट्र शासन यांनी 5 मे 2011 रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयाद्वारे मनपा क्षेत्रातील 29 सप्टेंबर 2009 पूर्वी अस्तित्वात असलेल्या अनधिकृत धार्मिक स्थळांबाबत अनुसरणाची सविस्तर कार्यपद्धती निश्चित केली आहे। हा शासन निर्णय सर्वोच्च न्यायालयाने अनधिकृत धार्मिक स्थळांबाबत दिलेल्या निर्देशाच्या अनुषंगाने निर्गमित करण्यात आला असून राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांवर बंधनकारक आहे। तथापि तत्कालीन अहमदनगर महानगरपालिकेने सन 2016 मध्ये धार्मिक स्थळांचं सर्वेक्षण करताना शासन निर्णयातील बंधनकारक प्रक्रियेचं पालन न करता 574 धार्मिक स्थळांना सरसकट अनधिकृत धार्मिक स्थळ म्हणून घोषित केलं। या यादीत अनेक दशकं आणि शतके जुनी मंदिरं, मशिदी, दर्गे, चर्च, कबरी आणि मजार यांचाही कोणतीही वस्तुनिष्ठ पडताळणी, महसूल अभिलेख, ऐतिहासिक नोंदी किंवा इतर कायदेशीर पुराव्यांचा विचार न करता समावेश करण्यात आलाय। महानगरपालिकेनं त्यावेळी स्थानिक वृत्तपत्रातून हरकती मागवल्यानंतर मी स्वतः महानगरपालिका तसेच महाराष्ट्र शासनाकडे सविस्तर हरकत दाखल केली होती। मात्र आजपर्यंत त्या हरकतींवर कोणताही कारणयुक्त अंतिम आदेश पारित करण्यात आला नाहीये। याच प्रकरणी 25 ऑक्टोबर 2016 रोजी नगर शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक यांनी झोननिहाय अभिप्राय दिला होता। त्यात नगर शहरातील बहुसंख्य धार्मिक स्थळांमुळे वाहतुकीस कुठलाही अडथळा नसल्याचं नमूद करण्यात आलंय। प्रत्यक्ष पाहणीत अनेक धार्मिक स्थळं हे सार्वजनिक रस्त्यावर नसून खासगी जागेत रस्त्यापासून आत असल्याचं दिसून येत आहे। काही ठिकाणी वाहतुकीची समस्या निर्माण होत असल्यास त्याचं कारण धार्मिक स्थळ नसून रस्त्यावरील अनधिकृत वाहनतळ आणि वाहनं उभी करण्याची पद्धत आहे। असं असताना माझ्या हरकती शासनाकडे प्रलंबित असतानाच अहिल्यानगर महानगरपालिकेनं सोशल मीडियाच्या माध्यमातून एक नोटीस प्रसिद्ध केली। त्यात प्रसिद्धीची तारीख, संबंधित धार्मिक स्थळांची स्वतंत्र यादी, समितीचा ठराव, वर्गीकरण, नोटिसा याचा कुठलाही तपशील देण्यात आला नाहीये। केवळ 7 दिवसांच्या आत धार्मिक स्थळं हटवणं अथवा स्थलांतरित करण्याची सूचना देण्यात आली आहे। ही कार्यवाही गृह विभाग शासन निर्णय 5 मे 2011 मधील बंधनकारक प्रक्रियेच्या स्पष्ट विरोधात आहे। ही कार्यवाही नैसर्गिक न्यायाच्या तत्वांचं उल्लंघन करणारी आहे। तरी संबंधित जाहीर नोटीस तात्काळ रद्द करावी। गृह विभाग शासन निर्णय 5 मे 2011 नुसार संपूर्ण प्रक्रिया नव्यानं राबवावी। सन 2016 मधील धार्मिक स्थळांच्या सर्वेक्षणाची कायदेशीर पडताळणी करावी। प्रत्येक धार्मिक स्थळाची स्वतंत्र पडताळणी करून अ, ब, क वर्गीकरण करण्यात यावं। मनपास्तरीय समितीचा ठराव घेऊनच पुढील कार्यवाही करावी। धार्मिक स्थळांची यादी स्थानिक वृत्तपत्र आणि संकेतस्थळावर प्रसिद्ध करून नागरिकांना किमान 1 महिन्याचा हरकत कालावधी देण्यात यावा। प्राप्त हरकतींवर सुनावणी घेऊन कारणयुक्त अंतिम आदेश पारित करावे। अंतिम निर्णय होईपर्यंत कोणतंही पाडकाम हटवणं किंवा स्थलांतराची कार्यवाही करण्यात येऊ नये। अहिल्यानगर शहरातील सर्व धर्माच्या धार्मिक स्थळांबाबत समान निकष लागू करून शासन निर्णय आणि न्यायालयीन आदेशाचं काटेकोर पालन करावं। तसेच या अत्यंत संवेदनशील आणि सार्वजनिक महत्त्वाच्या विषयाची गांभीर्यानं दखल घेत शासन निर्णय, न्यायालयीन आदेश, कायद्याचं राज्य आणि नैसर्गिक न्यायाच्या तत्वांनुसार योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शाकीर शेख यांनी मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। प्रतिनिधी मोहसिन शेख, न्यूज टुडे 24 अहिल्यानगर।